नमस्कार मित्रांनो, आज रविवार आहे आणि आज आम्ही पोहायला जाणार आहेत. ही बघा, ही आहे आमची बच्चा पार्टी. ही पूर्ण गँग येणार आहे पोहायला. आता मला माहित नाही याच्यामध्ये कोणाकोणाला पोहायला येते. डुबलं बिबलं तर माझी जिम्मेदारी नाही रे बा. हो, तुम्ही तुमच्या जिम्मेदारी यायचं काम नाही. येते की नाही तर इथं मनसाल पाहून येईल आणि कॅनल मध्ये गेले तर बुडसाल. हो, तुमची जिम्मेदारी आहे. आता चला मग, चला तर मित्रांनो, आम्ही आज निघालो पोहायला. रविवारचा दिवस, सुट्टी, घरी काय करा म्हणून कर्मना गेल्यानं निघले आम्ही आज पोहायला. ही बघा, कशी अवकाळी गँग आहे सगळी. डुबलं तर मेहरत नाही होणार यायचं सगळं. हे आता आलेलो आहो आम्ही इथे जिरोला. जिरो म्हणजे बघू शकता तुम्ही. तिकडे कॅमेरामॅन दाखवा बरं, जिरो दाखवा. जिरो म्हणजे ते आमचा सगळ्यात मोठा चॅनल आहे आमच्या इथला. आणि हे बघा, हे इंग्रजाच्या काळातला पूल आहे. खरंच आहे. खरं खरं आहे बघा. हे बघ, भांडणी बघ याची कशी. मुटका कोण कोण मारणार? मारू. एक, दोन, हाय मंगेश. हा बघायला पोहू दे नाही गेले म्हणून या रुसून बसले. याला जर पोह दिलं तर याचा पप्पा सध्याकडे मी काही खरं होत नाही. हे इकडे तुला पोह वाटायले पोह रे. मात्र आभाळ आले कसं, तो पप्पा मला शिवाय द्यायचा उद्या. काय दुखलं विकलं मला शिवाय द्यायचं पप्पा. इकडे बघ की, माझ्याकडे बघ की, वरी बघ, वरी बघ की. हे बघा, याला आहे की नाही पोह दे नाही गेली म्हणून यानं रडत बसला इथं. पण काय करावं, याचा पप्पा मला शिवाय देते. याला पोह दिलं बी असतो. त्या कडा जाय पप्प्या, तिकडे ओढत नाही. जाय की तू, जाय डुब लागला मी येतो. जाय कपडे काढा, तुम्हाला किती टाइम लागते? काय व्हायला, मी असे कपडे सगळं उडी मारतो. हो ते जाय जाय पप्प्या, डुबत नाही. जाय, डुबू लागले की नाही हाताले मारायच्या, शिले पाणी ओढायचं अंगा खाली. ए पप्प्या जाय की, अरे जाय रे, काटे भीती नाही. जाय जाय, असं जोऱ्यात हात पाय मार. जाय की, जाय जाय पप्पू, जाय जाय, काय होत नाही. जाय बघा, 3 म्हणलं की सगळे डुबायचे. हो, 1 2 आखरी साडे मारे 3. बंट्या निघलं सगळ्यात आधी. हे ऐका, शिवा देऊ नको रे, वाजू दे मग. शिवा दिल्या थंडी वाजायची राहती. ऐका, आम्ही आलो आता मोळ धुंडायला. बघूया तिथं मोळ भेटते काय. छोट्या कॅनेलला काय आता पिलीज बिलीज काय नाही. हा इथं जर हे बघा, रामफळाचं झाड आहे. आणखी मोळ जर भेटलं की नाही तर दमन यार पडसाल बरं नदीत. हे बघा, ही आवाड हवी अशी भली मोठी नदी. कुठे दिसणार गेली नदी, कुठे गेली? दिसलं मित्रांनो. लय दिवसाच्या नंतर आम्ही आलेलो आहोत रानामध्ये मौळ बिळ बघायला. बघूयात मौळ भेटलं तर झाडूयात आज मौळ. आणि तुम्हाला तर आधीच सांगली मी मौळ झाडाची सोपी पद्धत. पण आता मौळ झाडताना जरा काळजी घे जा. लोकांचे ऊसाचे रानं रिकामे झालेले आहेत. वावरामध्ये पाचटी असतात. तुम्ही डबीची काळी बिडी दिली तर त्याचं सगळं वावर जळून जायचं आहे पुरं. मौळ झाडाचंच निघायचंय. त्यासाठी मित्रांनो, इथं बघा, आम्हाला धबधबा भेटलेला आहे. कुठे अरे आम्ही नवीन खोज केली, धबधबा भेटलाय. तुम्हाला थांबा 1 मिनिट, तुम्हाला धबधबा दाखव. मित्रांनो, धबधबा आमच्या बांधावरला धबधबा आहे. हे धबधबा आहे. नदीचं पाणी, कॅलनचं पाणी नदीला सोडले, धबधबा म्हणाले का बे. आम्ही एवढ्या इचुकाड्यात आल्या तरी आम्हाला मूळ भेटण्याचं लय. अरे मूळाचा वास येत नसते. जिथं इचुकाडा राहिला की नाही तिथं राहते म्हणा मूळ. आता आम्ही एवढ्या इचुकाड्यामध्ये आल्या, एवढ्या घनदाट जंगलमध्ये, तरी बी मूळ भेटणार गेले. धुंडा तर कुठं धुंडा मूळ. हा, आम्ही खतरो की खिलाडी. हा, हे बघा, किती खतरो की खिलाडी आहे बघल्या. इकडे मूळ भेटलं नाही म्हणून पोरं म्हणायचं छोट्या कॅनेलला चला. मोळापेक्षा यायला पोहायचं जास्त पडले म्हणून म्हणाले की छोट्या कॅनेलला चला, तिकडे लय मोळ असतात. एकदा आल्या तरी मग तुम्हाला पोहल्या मोठ्या कॅनेलमध्ये पोह घातलो तुम्हाला मी. हा, मोळ मिल गया छोट्या कॅनेलला. उगा तुम्हाला पोहायचे म्हणून डायला खायला. अरे 5 मिनिटं का किती पोहल्या बे. अरे लोक आणतील रे बेचे तो पैसा आटेवाल्या. कोणाकोणाला गजगे माहित आहे तर हे बघा, हे गजग्याचं झाड आहे. आम्ही तर याला गजगेच म्हणतो. एक फोड बरोबर त्याच्यातलं दाखवतो आपण. काटे आहेत बघा, याला पुरं काट्याचं झाड असते, याला म्हणतात गजगे. काढ की त्याला. मी काढतो. हे धर इकडे, हे धर रे. हे बघा, हे गजग्याचं झाड आहे. त्याला लय काटे असतात, याला लय सुतानं काढावं लागते. तसं काढायचं नसते कुवच. हे बघा, काटे असतात भाऊ. हे मामा लाल याच्यात राहतात ना. हा, हे वाळलेलं जे राहते ना. हे बघा, हे गजग्याचं झाड आहे. त्याला दाखवते. हे बघा, हे असते असा गजगा. याला लय काटे असतात. याला लय असं पदशीर तोडावं लागते झाडाचं. याला फुडलं त्याच्यामध्ये असं निघते गजगा. बघा, दिसला काय? याला म्हणतात गजगा. तुमच्या इकडे याला काय म्हणतात आम्हाला काय माहिती. आम्ही याला गजगा म्हणतात. असं याला घासायचं असं.
तर हे असते गजगा. बघू शकता हे गजग्याचं झाड. आणि याच्या संग आम्ही गोट्या म्हणून याला खेळत होत्या लहानपणी. बघा काय खेळायचं आता. इकडे नगडाला आलं तर आम्हाला लहानपणचे दिवस आठवले. तर आणि आमचा डोळा. आमची गँग निघाली छोट्या कॅनेलकडं. यायला छोट्या कॅनेलला यायला पोहायसाठी म्हणाले. तर मऊळ बिळू बहाना आहे. तिकडे काय मूळ भेटणार आहे बरं छोट्या कॅनेलला म्हणाले तुम्ही. गाडी जर पंक्चर झाली रे भाऊ बघा तुम्हाला ढकलत नाही आलो होतो. एवढा बेकार रस्ता आहे बघा. आता सांगा बा हे आहे छोटा कॅनेल. बघा इथं यायचं होतं पोहायसाठी. हे छोट्या कॅनेलला यायला आणले. आणि होय रे इथं काय असं ब्लॉग बनवायसारखं उगा वाई केलं की तुम्हाला पोहायचं म्हणून. अरे डुबा खाली रे मात्र तुम्हाला पोहायचं होतं म्हणून तुम्ही हुशार केले की मी सांगा म्हणा इथं भारी. पोहू नको तू. कसं काय बोल की आता बोल की पोह तू. आणायला सांगतो बरं. अरे उगा नको रे. अरे बॉडी दाखवू नको तू थांब. अबे ते मोठ्या कॅनेलपेक्षा इथं जास्त पाणी आहे. उभं आहे बरं. बघ एवढं पाणी आहे छोट्या कॅनेल म्हणाले. इथं सगळं जास्त पाणी आहे की बे. आणि काचा घराचा छोटा कॅनेल आहे असा. अरे जमाली पोहायला तू. पोरं इकडे पोहायला तर. आणि आता मी चलो मऊळ धुंडायला. बघूयात मला एकट्याला जर मऊळ बघूया. इकडे तर काय दिसणार नाही मऊळ बिवळ कुठं काय भेटणार आहे भाऊ इकडं. अशा या सुनसान एरियामध्ये काय मऊळ भेटणार आहे. पोरं परेशान करायला इथं मऊळ मऊळ मऊळ.